कुरुंदवाड शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील रस्त्यांवर विविध रंगांचे सडे पडले होते। गल्लीबोळात लहान मुलं रंगपंचमीचा आनंद लुटत होती। कुरुंदवाड नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत रंगपंचमीच्या निमित्तानं तबक उद्यान इथं केवळ महिला व मुलींसाठी विशेष रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी पुरुषांना प्रवेशबंदी ठेवण्यात आल्यानं महिला व मुलींनी निर्धास्त वातावरणात मनसोक्त रंगपंचमीचा आनंद लुटला। शहरातील अनेक महिलांनी या उपक्रमात सहभागी होत उत्साहानं रंगोत्सव साजरा केला। रंगपंचमीच्या सकाळीच बालचमुनी रंगाची उधळण करत या आनंदाला सुरुवात केली। महिलांनीही मोठ्या प्रमाणात कोरडी रंगपंचमी साजरी करून पाणी वाचवाचा संदेश दिला। यावेळची रंगपंचमी कशा पद्धतीनं साजरी करायची याचं नियोजन काही जणांनी आधीच केलं होतं। काही जणांनी नुसत्याच शुभेच्छा देण्यात धन्यता मानली, तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला। रंगपंचमीच्या 2 दिवस अगोदर फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या। त्यानंतर आज शहरातील प्रत्येक चौकाचौकात रंगाची उधळण करण्यास सुरुवात झाली। मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्यानं दुचाकीवरून रंग लावलेले युवक ये जा करत होते। पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली। यावेळी शहरातील अनेक ठिकाणी चौकात स्पीकर लावून वाद्याच्या गजरात रंगपंचमीचा आनंद शेकडो तरुणांनी द्विगुणित केला। यावेळी शहरातील ईगल चौक, सन्मित्र चौक, ओंकार चौक, आझाद चौक, चावडी चौक, काळाराम मंदिर, बाजारपेठ, कॉलेज रोड, भैरववाडी आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील शेकडो महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला। यावेळी चिलखी विभागाच्या वतीनं पाण्याची बचत करा, पाणी वाचवाचा संदेश देत या विभागातील सर्व तरुणांनी, बालचमू आणि महिलांनी कोरडी रंगपंचमी साजरी करून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला। या सर्वांच्या बरोबरीनं ज्येष्ठ नागरिकही होते। आपल्या परिसरातील मित्र तसेच परिवारासोबत त्यांनी सण साजरा केला। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।